नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचं घोंगडं अजूनही भिजत आहे। नाशिकचं पालकमंत्री पद भाजपकडे जाणार असल्याची माहिती सध्या समोर येतेय। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मात्र मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत। अधिवेशन संपलं तरी रायगड आणि नाशिक पालकमंत्र्यांशिवायच आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय शिंदे आणि पवारांच्या कोर्टात आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत असं कळतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, मुख्यमंत्र्यांनी केलेला नाशिकमधला मागचा दौरा आणि त्यानंतर आता नाशिकचं पालकमंत्रीपद हे भाजपकडेच राहणार अशा पद्धतीची माहिती समोर येणं नेमकं काय याचा अर्थ लावायचा? रिद्धी, आपण पाहिलं असेल तर पुढारी न्यूजने याआधी सांगितलं होतं की नाशिकचं पालकमंत्री पद जे आहे ते भाजपकडेच राहील आणि ते गिरीश महाजन यांच्याकडेच राहील। आता पिढा राहिलाय तो रायगडच्या पालकमंत्री पदाचा। जी आपल्याला माहिती मिळते वरिष्ठ नेत्याकडून त्यानुसार रायगडचं पालकमंत्री पद जर कोणाला हवं असेल तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पक्षात कुणाला द्यायचं हे ठरवलं पाहिजे। कारण एकीकडे राष्ट्रवादीचा दावा आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे। त्यामुळे हे दोन्ही नेते आता काय निर्णय घेत आहेत, पालकमंत्री आणि सहपालकमंत्री नेमतायत का हे बघावं लागेल। पण आपण जर बघितलं असेल तर नाशिकचं पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला आहे, मात्र रायगडच्या पालकमंत्री पदाचा चेंडू जो आहे तो या दोन्ही नेत्यांच्या कोर्टात आहे। त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकत्र बसून कधी निर्णय घेत आहेत। जर अजित पवार यांच्याकडे नाशिकचं पालकमंत्री पद यांच्या पक्षाला पालकमंत्री पद दिलं तर एकनाथ शिंदेची शिवसेना सहपालकमंत्री पद स्वीकारते का, किंवा जर एकनाथ शिंदेकडे पालकमंत्री पद गेलं तर अजित पवार यांची राष्ट्रवादी सहपालकमंत्री पद स्वीकारते का हे बघावं लागेल। त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच कायम आहे, तो आता सोडवायचा असेल तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांना एकत्र बसावं लागेल। या नेत्यांमध्ये निर्णय झाला की मग मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत। मात्र नाशिकचं पालकमंत्री नाशिकच्या पालकमंत्री पदाचं नाव नेमकं कधी घोषित होतं याची उत्सुकता अजूनही काहीशी ताणली गेली असंच म्हणावं लागेल। धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसह।